इलेक्शनच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही प्रतिबंधक कारवाई आणि इलेक्शनमध्ये कुठल्याही अडथळे येऊ नये म्हणून आम्ही पुढे कारवाई करण्यामध्ये पोलिसांना कामाला लावलं होतं. त्यामध्ये काल आणि आज आमचे डीबीचं पथक यांना गोपनीय खबरी मिळाल्या. त्या खबरीच्या आधारावर आम्ही काल संजू राकेश राहणार वाठोडा आणि भरतवाडा रोडने हा एका पिशवीमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन चालला होता, विदेशी दारूच्या. ते टीप मिळाली आम्हाला. त्याप्रमाणे आम्ही तिथे घटनास्थळावर पोहोचलो, त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 7,750 रुपयाच्या विदेशी दारूच्या बाटल्या आम्ही जप्त केलेल्या आहेत. आणि आज सकाळी 18/4/24ला सकाळी दुपारी 12:30च्या दरम्यान नौकन्या नगर येथे राहणारा आरोपी आहे, वय वर्ष 22, त्याच्याकडे देशी दारूच्या आणि इतर दारूच्या बाटल्याचा साठा केलेला आहे अशी माहिती मिळाली. त्या आधारावर आम्ही पंचासमक्ष तिथे गेलो. गेल्यानंतर तिथे शोध घेतला असता आम्हाला 1200 बॉटल 90 mlच्या देशी दारूच्या बाटल्या मिळालेल्या आहेत. त्याची टोटल एकूण किंमत आहे 42,000 रुपये. आरोपी आमच्या ताब्यात आहे. त्यांची पुढील चौकशी चालू आहे. गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करतो. यापैकी दोन्ही आरोपींच्यावर एक गुन्हा यापूर्वी दाखल आहेत आणि अजूनही त्यांचं क्राईम रेकॉर्ड आम्ही दुसऱ्या पोलीस स्टेशनला काही असेल तर तेही शोधत आहोत. त्याच इलेक्शनच्या अनुषंगाने आणि दारूचे दुकाने काही दिवसासाठी बंद असल्याने आपण जास्तीत जास्त कारवाई करून इलेक्शन सुरळीत, सुरक्षित आणि व्यवस्थित पार पाडावं आणि त्यातून कुठलाही उपद्रव निर्माण होऊ नये समाजात, त्यासाठी आम्ही मॅक्झिममरित्या आपल्या हद्दीमध्ये जास्तीत जास्त केसेस करण्याचा प्रयत्न करतो.